नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री विजय चौधरी, विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा विद्यानगरी बारामती. इयत्ता 7वीचा भूगोल पाठ क्रमांक 8 ऋतुनिर्मिती भाग 2 याच्यामध्ये आपलं स्वागत करतो. याच्या अगोदरच्या तासाला आपण पाहिलेलं आहे की ऋतुनिर्मिती कशी होते, याच्यामध्ये ऋतुचक्र कशी निर्माण होतात, या ऋतुचक्रामागचं कारण काय असावं तर तेही पाहिलेलं आहे आपण की परिभ्रमण आणि परिवलन, त्याचप्रमाणे पृथ्वीचा कललेला आस याच्यामुळे ऋतूंची निर्मिती होत असते. साधारणतः आपण एकच नियम लक्षात ठेवलेला आहे की कोणता नियम तो लक्षात ठेवलेला आहे की सूर्य एकाच ठिकाणी असतो पण पृथ्वी या सूर्याभोवती फिरत असते आणि त्यालाच आपण भासमान सूर्याचं भ्रमण म्हणतो. भासमान भ्रमण म्हणजे आपल्याला तो भासतं की सूर्य आपल्या पृथ्वीभोवती फिरतोय, सूर्य फिरतोय की काय असं भासतं, पण तसं नसतं. सूर्य हा एकाच ठिकाणी असतो, पृथ्वी मात्र फिरत असते. आणि याच्याच पुढचा भागाचा आपल्याला पाहायचा आहे की ह्या ऋतूची निर्मिती होत असताना नेमका बदल याच्यामध्ये काय घडतो. याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला या ठिकाणी जे काही प्रश्न विचारले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत, वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत आणि ती प्रश्नांची उत्तरं आपण काय करणार आहोत, शाळा भरल्यानंतर पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी पुढचा जो आहे ते म्हणजे 21 जून किंवा 22 डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. हे काय पाहिलं आपण की सूर्याची किरणं लंबरूप पडण्याची जो कालावधी आहे ते 21 जून किंवा 22 डिसेंबर या तारखांना कुठल्या म्हणजे एक तर मकरवृत्तावर किंवा कर्कवृत्तावर, दोन्ही कर्कवृत्तावर पृथ्वीच्या कललेल्या आसामुळं जी सूर्यकिरणं लंबरूप पडतात. तर याच्यामध्ये 21 जून आणि 22 डिसेंबर या तारखांना काय होतं तर कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि या दिवसांनाच काय म्हटलं जातं तर आयन दिन असं म्हटलं जातं. 21 जूनला आणि 22 डिसेंबरला, म्हणजेच 21 जूनला काय होतं तर कर्कवृत्तावर या सूर्याची किरणं लंबरूप पडतात. 21 जून या दिवशी सूर्याची किरणं कर्कवृत्तावर लंबरूप पडतात आणि 22 डिसेंबर या दिवशी मकर वृत्तावर सूर्याची किरणं लंबरूप पडतात आणि या दिवसांनाच आपण काय म्हणतो, अयन दिन असे म्हणतो. आता कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकर वृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरणं कोणत्याही अक्षवृत्तावर कधीही लंबरूप पडत नाहीत. उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो, म्हणजेच रात्र सर्वात लहान असतो. 21 जून हा जो दिवस आहे तो दिवस हा मोठा असतो आणि रात्र मात्र लहान असते. तर दक्षिण गोलार्धामध्ये तो सर्वात लहान दिवस असतो. तसेच दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस, म्हणजेच रात्र सर्वात लहान असते. हे पहा, दिवस मोठा असली की रात्र लहान असते आणि रात्र मोठे असली की दिवस लहान असतो. तसं दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस असतो आणि उत्तर गोलार्धात हा सर्वात लहान दिवस असतो. आर्टिक वृत्त जे आहे, या आर्टिक वृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागामध्ये 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते. उत्तर ध्रुवावर तर 22 मार्चपासून 23 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 6 महिन्यापर्यंत आकाशात सूर्य सतत दिसतो आणि याच्या उलट काय होतं तर 23 सप्टेंबर ते 21 मार्चपर्यंत अशी स्थिती दक्षिण गोलार्धात अंटार्क्टिका वृत्त ते दक्षिण ध्रुवापर्यंत राहते. विषुववृत्तावर या दिवशी सुद्धा दिनमान व रात्रमान सारखेच म्हणजे 12-12 तासांचे असते, म्हणजे 12-12 तासांचं दिवस आणि रात्र असते. सूर्यदर्शन काळ, अयन स्थिती किंवा संपात स्थिती यांचा विचार करून आपण हे ऋतू ठरवलेले आहेत. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये ऋतू बदल जाणवत नाहीत. विषुववृत्तीय जो प्रदेश असतो त्याच्यामध्ये ऋतू काही बदललेले हे काही जाणवत नाही. त्यामुळे तिथे काय होतं तर हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा काही फरक पडत नाही. मात्र दोन्ही गोलार्धात इतरत्र विशिष्ट काळात दरवर्षी उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू होतात. वर्षभराच्या काळात काय होतं तर ते एकामागून एक येत असतात, त्यामुळंच ऋतुचक्र निर्माण होतं. आणि याचा अर्थ असा आहे की पृथ्वीवर सर्वसाधारणपणे हिवाळा आणि उन्हाळा हे 2 ऋतू असतात, परंतु काही ठिकाणी 4 ऋतू मानले जातात.
पृथ्वीवर सर्वसाधारणपणे हिवाळा आणि उन्हाळा हे 2 ऋतू असतात, परंतु काही ठिकाणी हे 4 ऋतू मानतात. आता वातावरणातील बदल, त्यानंतर हवेतील बाष्प व वाऱ्यामुळे काही वृष्टी या ऋतूंवर होणारी जी काही वृष्टी असते, म्हणजे पाऊस पडतो, त्याच्यानंतर गारपीट होते, हे ऋतूवर परिणाम करते. काही काळ सातत्याने पडणारा पाऊस हा हिवाळा व उन्हाळ्याशिवाय आणखीन काही ऋतूंची भर घालतो. काही काळ सातत्याने पाऊस पडतो आणि तो काय करतो, तर हिवाळा आणि उन्हाळ्याशिवाय आणखी काही जे ऋतू असतात त्याच्या भर घालतो. स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागात उन्हाळा आणि हिवाळ्याशिवाय इतर ऋतू मानले जातात. काही देशात पावसाळा हा स्वतंत्र ऋतू मानला जातो. उदाहरणार्थ भारतामध्ये काय केलं जातं, तर विशिष्ट काळात पाऊस पडतो, त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, त्याचप्रमाणे परतीचा मान्सून आणि हिवाळा असे 4 ऋतू मानले जातात. परतीचा मान्सून त्याच्यापासून सुद्धा आपल्याला पाऊस पडतो आणि नंतर हिवाळा, असेच आपण 4 ऋतू मानतो. युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये उन्हाळा, त्यालाच आपण समर म्हणतो, शरद म्हणजे ऑटम आणि हिवाळा म्हणजे विंटर आणि वसंत म्हणजे स्प्रिंग, असे 4 ऋतू मानले जातात. बघा, युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये किती ऋतू मानले जातात? 4 ऋतू: उन्हाळा, शरद, हिवाळा आणि वसंत. तर त्याच्यामध्ये समर, ऑटम, विंटर आणि स्प्रिंग हे 4 ऋतू मानले जातात. मग हे 4 ऋतू मानल्यानंतर आता प्रश्न काय आपल्याला निर्माण होतो, की हे जे 4 ऋतू आहेत, हे 4 जे ऋतूंचं जे चक्र आहे, ह्या चक्रामुळे सजीवांवर कोणता परिणाम होतो? तर पृथ्वीचा अक्ष हा कललेला नसता तर पृथ्वीवर सगळीकडे आहे ती स्थिती वर्षभर राहिली असते. म्हणजे पृथ्वीचा जो कललेला आस आहे, हा आस फार महत्त्वाचा आहे, कारण या आसामुळेच पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी काय होते, ऋतूची निर्मिती होत राहते. म्हणजेच ऋतू निर्माणच झाले नसते जर पृथ्वीचा आस जर कललेला नसता तर. अर्थात वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर एकाच तऱ्हेचे हवामान वर्षभर जाणवले असते, परंतु पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे काय झाले, तर पृथ्वीवर ऋतू, विविधता, बदल या बाबी आपल्याला दिसून येतात. पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं हवामान असतं, त्यानंतर पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हवामान नैसर्गिक परिस्थिती निर्माण होते. कशामुळे? तर या पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे. आता पृथ्वीवर ऋतुचक्राचा जीवसृष्टीवर काय परिणाम होतो? उदाहरणार्थ दोन्ही गोलार्धामध्ये 66 अंश अक्षांश आणि 30 रेखांश ते 90 अंश या दरम्यानच्या भागामध्ये 6 महिन्याच्या कालावधीपुरता जर पडणाऱ्या सौम्य सूर्यकिरणांमुळे देखील या प्रदेशात जैवविविधता निर्माण झालेली आढळते. आता दोन्ही गोलार्धामध्ये 66 अंश अक्षांश आणि 30 रेखांश ते 90 अक्षांश या दरम्यानच्या भागामध्ये 6 महिन्याच्या कालावधीपुरता त्या ठिकाणी सूर्याची किरणं पडतात. पण या 6 महिन्याच्या कालावधीमुळे सुद्धा या प्रदेशामध्ये जैवविविधता निर्माण झालेली आहे. म्हणजे प्राणी, पक्षी हे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये विविधता निर्माण झालेली आहेत. सगळे प्राणी, पशु, पक्षी एकसारखे नाही, तर त्याच्यामध्ये बदल झालेला दिसून येतो. दक्षिणेत अंटार्क्टिक प्रदेशात पेंग्विन पक्षी, वॉलरस, सील यासारखे सजीव आढळतात. आता अंटार्क्टिकामध्ये बर्फाळ प्रदेश आहे आणि या बर्फाळ प्रदेशामध्ये कोणते प्राणी राहतात, की ते बर्फाळ प्रदेशामध्ये त्या हवामानाला ते सूट होईल, ज्या प्राण्यांना ते हवामान सूट होईल असेच प्राणी त्या ठिकाणी राहतात. मग या ठिकाणी असणारे प्राणी कोणकोणते आहेत? बघा, पेंग्विन पक्षी आहेत, वॉलरस, सील यासारखे काही सजीव त्या ठिकाणी आढळतात. आणि उत्तर ध्रुवीय प्रदेश जे आहे, या उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये रेनडियर, ध्रुवीय अस्वले, ध्रुवीय कोल्हे यासारखे त्या ठिकाणी सजीव आपल्याला आढळून येतात. या भागातील मानवानेही येथील नैसर्गिक परिस्थितीशी काय केलेलं आहे, जुळवून घेतलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणची जी काही नैसर्गिक परिस्थिती आहे, या परिस्थितीशी त्यांनी काय केलेलं आहे, तर स्वतः जुळवून घेतलेलं आहे. अतिशीत हवामानात अन्न पुरवठा कमी झाला की अन्नाच्या शोधासाठी तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अनेक पक्षी व प्राणी आपले निवासस्थान तात्पुरते बदलतात. तुम्ही असंही पाहिलं असेल की युरोपमधून काही पक्षी आपल्या इथे येतात. आपल्या जवळचं गाव बारामती जवळचं भिगवण, या भिगवण या ठिकाणी पाण्याचा जो जलाशय आहे, या जलाशयामध्ये हे युरोपातील पक्षी येतात. ते तुम्ही पाहायला जा
आणि त्यांचे कालावधी ठरलेला आहे की कोणत्या ऋतूमध्ये ते पक्षी इकडे येतात, अन्नाच्या शोधासाठी येतात. तर अन्नाच्या शोधासाठी तसेच आपलं थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून अनेक पक्षी व प्राणी आपलं स्थलांतर करतात, आपलं निवासस्थान तात्पुरतं बदलतात. तथापि हवामानातील फरकाशी ठराविक मर्यादेपर्यंतच अनुकूलन करता येतं. हवामानामध्ये जर काही बदल झाला तर तो एक ठराविक मर्यादेपर्यंतच त्याला आपण तोंड देऊ शकतो. परंतु तो जर अति वेगळंच हवामान, आपल्या मर्यादेपेक्षा जर हवामान बदललं तर त्याच्यामध्ये ते सजीव तग धरून राहू शकत नाही. त्यामुळे काय करतात हे सजीव, त्या ठिकाणाहून स्थलांतर करतात. त्यामुळे सजीव ठराविक प्रदेशातच जीवनक्रम करताना आढळतात. ज्या ठिकाणची परिस्थिती, ज्या ठिकाणचं हवामान त्यांना अनुकूल आहे, अशाच परिस्थितीमध्ये, अशाच हवामानामध्ये ते काय करतात, सजीव त्या ठिकाणी आपलं निवासस्थान बनवतात किंवा राहतात आणि आपला जीवनक्रम चालवतात. म्हणजेच ते काय करतात, स्थलांतर करतात. ज्या ठिकाणी आपल्याला अनुकूल अन्न मिळेल, ज्या ठिकाणी हवामान चांगलं असेल, अशा स्थितीमध्ये ते त्या ठिकाणी आपलं जीवनक्रम करताना आढळतात. म्हणजेच हे स्थलांतर करत असतात. आपल्याला सूट होईल तो प्रदेश, आपल्याला सूट होईल त्या हवामानात ते काय करतात, स्थलांतर करून राहतात. त्यांचे स्थलांतर हे हिमरेषेच्या अनुषंगाने उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे होते. विशिष्ट कालावधीत झाडांना फळे येतात, त्यामुळे स्थानिक ऋतुमानानुसारच शेतीचे हंगामसुद्धा ठरतात. आता विशिष्ट कालावधीत झाडांना फळे येतात. आता विशिष्ट कालावधीमध्ये फळ येत असल्यामुळे ती विशिष्ट कालावधीमध्येच त्यांना काय करावं लागतं, आपल्याला त्याची मशागत करावी लागते, त्याचे रोपण करावं लागतं. त्याच्यानंतर आपण पाहतोच की काही विशिष्ट काळ असतो, तेव्हाच आपल्याला उन्हाळ्यामध्येच आपला उन्हाळा संपला की ज्यावेळेस एप्रिल मे या कालावधी झाडांना, आंब्याच्या झाडांना फळं लागतात. मग ती आंबा आपल्याला केव्हा खायला मिळतो, एप्रिल मेच्या दरम्यान खायला मिळतो. म्हणजेच काही कालावधी, विशिष्ट कालावधीमुळेच किंवा ह्या विशिष्ट कालावधीतच झाडांना फळं येतात. त्यामुळे स्थानिक ऋतुमानानुसार शेतीचं हंगामसुद्धा ठरतात. आता जरा डोकं चालवायचं. एकाच गोलार्धात असूनही भारत व इंग्लंड येथे क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या महिन्यात काय होतात, एकाच गोलार्धात आहेत भारत आणि इंग्लंड, परंतु सामने मात्र वेगवेगळ्या महिन्यात घेतात. ते का, तर ते तुम्ही शोधायचं आहे. यानंतर पृथ्वीवर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर रोजी दिनमान व रात्रमान समान कालावधीचे असतात. तरीही या दिवशी पृथ्वीच्या काही भागात उन्हाळा तर काही भागात हिवाळा असतो. यामागचे कारण काय असावे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीत लिहून काढायची आहेत. ही वही पाहणार आहोत आपण शाळा भरल्यानंतर. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत, त्याला मार्क्स असणार आहेत. मे महिन्यामध्ये लोकरीचे कपडे घालण्याची आवश्यकता असणारे कोणते 2 देश त्यांच्या अक्षवृत्तीय स्थानांसह सांगा. बघा, मे महिन्यात लोकरीचे कपडे, आपल्याकडे मे महिन्यात उन्हाळा असतो पण तिकडं लोकरीचे कपडे घालतात. कोणते कोणते ते 2 देश आहेत की अक्षवृत्तीय, त्यांचं अक्षवृत्तीय स्थानसुद्धा सांगायचे की मे महिन्यामध्ये लोकरीचे कपडे घालण्याची त्यांना वेळ येते, असे त्या ठिकाणच्या अक्षवृत्तीय स्थानासहित त्या 2 देशांची तुम्हाला नावं सांगायची आहेत. बरं, आता या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेलं आहे. माहीत आहे का तुम्हाला आर्टिक टर्न नावाचा, उत्तर ध्रुवावर थंडी वाढते तेव्हा आर्टिक टर्न हा पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो. जेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळा सुरू होतो तेव्हा हा पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करतो. अन्नाचा शोध घेण्यासाठी त्याला हा प्रवास करावा लागतो आणि त्याचा जो काही वर्षभरातील एकूण प्रवास सुमारे 70,000 किलोमीटर होतो. तुम्ही तरी कराल का एवढा प्रवास, सांगा. तो एक पक्षी 70,000 वर्षाचा प्रवास करतो, किलोमीटरचा. 70,000 किलोमीटर वर्षातील त्याचा प्रवास होतो. जगातील बहुतेक ही एकमेव पक्षीची प्रजात असावी जी वर्षातून 2 वेळा उन्हाळा अनुभवते. आणि त्यानंतर दुसरा आहे तो क्रॉंच हा पक्षी सांगितलेला आहे. हिवाळ्यातील थंडी आणि अन्नाची उणीव याच्यामुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशातून क्रौंच पक्षी भारतात येतात. हिवाळ्यामध्ये काय असते, थंडी आणि उन्हाची यांना आवश्यकता असते, त्याचप्रमाणे अन्नाची उणीवसुद्धा असते त्या ठिकाणी भासते. त्यामुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशातून हे क्रौंच पक्षी भारतामध्ये येत असतात आणि त्यांचे हे स्थलांतर सुमारे 8 ते 10,000 किलोमीटरचे असते. भारतात उन्हाळा सुरू झाला की हे पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे स्थलांतर करतात. म्हणजे आता हिवाळ्यामध्ये हे क्रौंच पक्षी भारतात येतात आणि भारतात उन्हाळा सुरू झाला की हे पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे स्थलांतर करतात. म्हणजे जवळजवळ 10,000 8 ते 10,000 किलोमीटरचा प्रवास करत हे पक्षी भारतामध्ये येतात. अशा पद्धतीने
या ठिकाणी 2 पक्षांबद्दल माहिती सांगितली आहे. त्यानंतर जरा विचार करायचा आहे भारताच्या बाबतीत ऋतुचक्राचा सजीवावर कोणता परिणाम होतो ते शोधायचं आहे. त्याच्यावर 2 परिच्छेद लिहायच्यात. त्यानंतर जरा डोकं चालवा तुम्ही की जम्मू काश्मीरची उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगर तर हिवाळ्यातील राजधानी जम्मू असते. याच्या मागचे कोणते कारण असावे हेही तुम्हाला लिहायचं आहे. आणि पहा बरे जमते का. पृथ्वीचा अक्ष जर कललेला नसता तर पुढील ठिकाणी दिनमान व ऋतुमानाविषयी काय स्थिती असते. पृथ्वीगोलाचा वापर करायचा आहे. आता पृथ्वीगोलाचा वापर करण्यासाठी तुम्ही घरी आहात त्यामुळे तुमच्याकडे पृथ्वीगोल नसणार आहे. परंतु पृथ्वीचा जो नकाशा आहे याच्यामधून तुम्ही काय करायचे तर याचा शोध घ्यायचा की या ठिकाणी दिनमान आणि ऋतुमान कसं असेल. उदाहरणार्थ कॅनडा असेल, टास्मानिया बेट असेल, त्यानंतर नायजेरिया असेल, वेस्ट इंडिज बेटे असतील, पेरू असेल, बोर्निओ बेट असेल, याच्याविषयी तुम्हाला माहिती या ठिकाणी लिहायची. मी आणखी कोठे बघा आता या ठिकाणी मी आणखी कोठे म्हणजे म्हणजे हा पाठ अजून कुठं कुठं आहे, या पाठातला संदर्भ कुठं कुठं आहे तर इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण अनुकूलन दैनिक भासमान भ्रमण या ठिकाणी सुद्धा या पाठाचा काही भाग आपल्याला आढळून येतो. या पाठातील संदर्भ लक्षात घेता येतो आपल्याला. यानंतर इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान प्रकरण नैसर्गिक प्रदेश याच्यामध्ये सुद्धा याचा थोडासा काही भाग आपल्याला अनुभवायला मिळतो. इयत्ता 6वीचा भूगोल पाठ्यपुस्तकातील 5वं प्रकरण याच्यामध्ये सुद्धा भाग आहे. इयत्ता 5वी परिसर अभ्यासामधील प्रकरण 2 आणि आता 3री परिसर अभ्यास प्रकरण 24 याच्यामध्ये सुद्धा याचा भाग निर्धारित केलेला आहे. या पाठावर जो काही स्वाध्याय आहे हा स्वाध्याय तुम्ही काय करायचा आहे तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहायचा आहे. याच्या पाठावरची प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहायची आहे. आणि याच्यानंतर जो काही उपक्रम दिलेला आहे तो आंतरजालाचा वापर करून कोणत्याही 4 स्थलांतरित पक्ष्यांची प्राण्यांची सचित्र माहिती मिळवायची. म्हणजे आंतरजाल म्हणजे काय तर इंटरनेट किंवा संगणक, या संगणकावर इंटरनेटच्या सहाय्याने 4 जे स्थलांतरित पक्षी आहेत किंवा प्राणी आहेत, कोणते पक्षी 4 स्थलांतर करतात किंवा प्राणी स्थलांतर करतात याच्याविषयी सचित्र माहिती मिळवायची आणि ती लिहून काढायची आहे. आणि या प्रश्नांचं सुद्धा उत्तर तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. स्तंभालेख तयार करायचा आहे. ICTचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे जालावरील म्हणजेच इंटरनेटवरील जी काही संकेतस्थळं आहेत याचा उपयोग करून तुम्हाला काय स्तंभालेख करायचा आहे आणि काही एक आकृती काढायची. ती म्हणजे पृथ्वीची उपसूर्य स्थिती आणि अपसूर्य स्थिती दर्शवणारी आकृती काढायची. आणि अशा पद्धतीने या पाठाचं वारंवार वाचन करायचे. आणि ऋतुनिर्मिती कशी होती हे तुम्हीही इतरांना सांगायचे की ऋतुनिर्मिती होताना ही ऋतुनिर्मितीची कारणं काय आहेत, ऋतुनिर्मिती कशी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणकोणते ऋतू अनुभवायला येतात हे तुम्ही दुसऱ्याला सांगायचं. पण हे तुम्हाला केव्हा सांगता येणार दुसऱ्याला, जेव्हा तुमचा अभ्यास होईल, जेव्हा तुम्ही हे प्रकरण वारंवार वाचाल, या प्रश्नांची उत्तरं पाठ कराल, हे समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला सांगता येईल की ऋतू निर्माण कसे होतात. विद्यार्थी मित्रांनो, या कोरोनाच्या कालावधीमध्ये स्वतःची काळजी घ्या, व्यायाम करा, सकस आहार घ्या, त्याचप्रमाणे गर्दीत जाण्याचं टाळा, मास्क वापरा आणि हात सतत साबणाने धुवा. हात सतत साबणाने धुत राहा, जेणेकरून या कोरोनाविषयी आपल्याला जनजागृती होईल आणि या कोरोनाचा कोणताही संक्रमण आपल्याला होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. धन्यवाद.